रामायण सांगावं मोरारी बापून, गीता सांगावी करपात्रीजींनी, सर्वांना कळेल असा परमार्थ शिकवावा जोग महाराजांनी, सर्वांना कळेल असं कीर्तन करावं कोंडाजी बाबा डेरेनं. मंडळी, डोंगरे महाराज म्हणायचे संपत्ती वेगळी आणि संस्कृती वेगळी. संस्कृती किसे को कहा जाता है, रुबाबानं सांगत असत ते आपलं आपण खाणं प्रकृती आहे, दुसऱ्यातला ताटातलं हिसकावून घेणं विकृती आहे, आपल्यातून दुसऱ्याला देणं संस्कृती आहे. आपल्यातून दुसऱ्याला देणं सज्जनांनो संस्कृती आहे. भाग्य आपण भारतामध्ये जन्माला आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि हिंदुस्थान म्हणजे देवभूमी. विठाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून इंदोरी तीर्थक्षेत्र आहे. देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम, जिथं अमृतवाहिनी प्रवर आहे, ज्या ठिकाणी अगस्ती ऋषींचा वास आहे, ज्या ठिकाणी विद्वत आणि नम्रता, सामाजिक क्षेत्रात आणि पारमार्थिक क्षेत्रात अलौकिक नाम कमवलेलं निवृत्ती महाराज देशमुख. मंडळी, विनोदानं दुंडा महाराज म्हणायचे देशाचं सन्मुख म्हणजे देशमुख. विठाला विठाला एका देशमुखानं अशी प्रतिज्ञा केलेली होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. देशमुख होते चौरे सरपे, शिडी देशमुख, चिंतामणराव देशमुख. विठाला विठाला दुंडा महाराज ज्ञानेश्वरी सांगावी दुंडा महाराजांना, वेदांत सांगावा रंगनाथ गुरुजी परभणी करानं. मगा बोललो मी तुम्हाला, माझे गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, अरे महाराष्ट्रात जन्माला आलेल्यांनी दोन गोष्टी विसरू नये. दोन गोष्टी. पहिली गोष्ट, पंढरपूरला गेल्याशिवाय राहू नये आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञानेश्वरी वाचावी. सृष्टीमध्ये अध्यात्मातले माझे गुरु परमानंद स्वामी म्हणायचे, महाभारत ऐकत जावं, श्रीमद भागवत श्रवण करावं, रामायण ऐकत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा, श्रवण करत जा.
समर्थांचा दासबोध, क्रांती विकास उन्नती करणारा विठाला विठाला रामायण ऐकल्यानंतर काय होईल? संशय जाईल. माणसाच्या मनात संशय आहे. मार घेतल्यानंतर काय होईल? सप्ताह केल्यानंतर काय होईल? वारी केल्यानंतर काय होईल? मला एक सांगा, परमार्थातला आनंद, सत्यातला आनंद, वारीचा आनंद केल्यावर होईल का न करताना होईल? वारी वा. तुम्ही संसार केला, कळून केला का केल्यावर कळाला? केल्यावर कळाला का नाही? कधी मनामध्ये शंका आली का त्यावेळेला तुमच्या? त्यावेळेला हमारी बात ख्याल में आती ना आपको? तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम. सध्या सीजन चालू आहे सर. धुमाळ भाऊसाहेब लावा लावी, जोडा जोडीन, फोडा जमावणाऱ्यांचा भाव तर वधारलेला आहे महाराज. काही माणसं जमावणारे म्हणतात आपण होतो म्हणून जमलं, आपण होतो म्हणून. हो, असा एक विचित्र वर्ग आहे. पण त्या उपरसुंब्याला एवढं माहिती नाही. अरे मुलगी जन्माला येण्याच्या अगोदर तिच्यासाठी मुलगा पाठवलेला आहे अगोदर, नंतर मुलीला जन्म घातला. उगाच जमवणाऱ्यांनी म्हणू नये बरं का. आपण होतो म्हणून जमलेलं आहे. अरे सज्जन हो, देवानं तुम्हाला जन्माला घालण्या अगोदर एवढा विचार केला, एवढा विचार केला. ज्या दिवशी, ज्या क्षणाला आईचा गर्भामध्ये आपल्याला पाठवलं, त्याच क्षणाला आईचा स्तनामध्ये दुधाला आरंभ केला. बाळा दुधा कोण उत्पत्ती, बाळा तुझा गोरा गणित उत्पत्ती, बाळा तुझा गेली उपाधी, बाळा तुझा गणित उत्पत्ती, वानवी विपत्ती, सवे दोन्ही, सवे दोन्ही, मानवी विपत्ती, सवे दोन्ही, सवे दोन्ही. दुधाची उत्पत्ती, सोनी गेली बाळा, दुधाची उत्पत्ती. वा निवाशाचा आवाज. निकम बरोबर, गायकवाड. गायकवाड बंधू. वा निकम बाबा कुठे? ये निकम बाबा. हो, पारायणाचार्य, शेकडो पारायण केली. विठाला विठाला. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, कोणी केली? एक उदाहरण ऐका. फुटती तोरूवर उष्ण काळ मासी आणि उदक तयासी कोण घाल. कोण गाडी? चैत्र महिन्यामध्ये निसर्गानं निर्माण केलेला वृक्ष वेली टवटवीत दिसतात, प्यायला पाणी नाही. भाग्यवान आहात तुम्ही. नुसता भंडारदारा नाही, निळवंडी बी आहे. विठाला विठाला. मंडळी एक लक्षात असू द्या. हो, त्यावेळेला कधी मनामध्ये शंका आली नाही. मनामध्ये शंका आली नाही. या माता भगिनींच्या लग्न झाल्यानंतर हा सांभाळील की नाही, संसार होईल की नाही, बिनधास्त तुम्हाला खांद्याला खांदा देऊन संसाराला साथ दिली या मातांनी. तुमच्या तरी मनात शंका आली का? शंका आली का तुम्हाला? आली शंका? ही राहील का, ही नांदल का, हिला होतील का? शंका नाही आली. बिनधास्त उड्या टाकल्या. फक्त संशय येतो, सप्ताह केल्यावर काय होईल. परमार्थ
केल्यानंतर काय होईल, गुरु केल्यानंतर काय होईल, करून पा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. संसार जसा केला आणि मग कळाला. संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. आपलो देवा करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची. तापे तापलो मी देवानी करिता या सेवा कुटुंबाची. मग संसाराचे चटके समजायला लागले तुम्हाला. तसं परमार्थ करा. आत्मविश्वास असू द्या. ज्याच्यातला काहीच व्हायला देत नाही तो परमार्थ आहे. किती करा बरोबर येत नाही तो संसार आहे. आत्मविश्वास असावा. तुकाराम महाराजांना शब्द प्रयोग करावा लागला. परमपूज्य कोंडाजी बाबा डेरे म्हणायचे, अरे तुम्हाला काय सांगायचं, शिंदड्या साल्यांचा नाही हा विश्वास. विश्वास करीतो स्वामीवरी सत्ता सत्ता, भाव धरी तया तारील पाषाण. पण मनातला भाव नाही. उद्याला असा कायदा निघाला मन की बात. चांगली माहिती तुम्हाला मन की बात. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला 500 रुपये पेन्शन सुरू. मला नाही वाटत अकोला तालुक्यात, संगमनेर, सिन्नर, जुन्नर तालुक्यात बिन लेबलचा माल सापडेल. उद्याला असा कायदा निघाला, न जाणू यांच्या मनात काय काय येईल, काय काय येईल यांच्या मनात. लाडक्या बहिणी योजनेसारखं मनात आलं यांच्या. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला शूट करून टाका. रामनाथ बाबा ठेवतील का माळ? ठेवणार. ऊपर की तो अच्छी बनी, अंदर की तो राम जाने. हे बरं आहे. जरा थोडं लक्षात ठेवा. हिंदुस्थानातला तरणा भांड बोरगा म्हाताऱ्याने विचारलं, बेटा हमें बहुत गर्व है अब से, एक बार कहो मैं मोमेटन हूं. हिंदुस्थानातली अवलाद होती. 21व्या शतकातलं ते बेनन होतं. बेन एकाची भजी खातो, दुसऱ्याच्या गाडीत बसतो, तिसऱ्याचा प्रचार करतो, चौथ्याला बटन ठोकतो. हिंदुस्थानातला तरणा भांड बोरगा. मंडळी, बुढ़े के सामने कहो, एक बार कहो संभाजी मैं मोमेटन हूं. काय होतं जीवन. तळपाजाक मस्तकापर्यंत गेली. सांगितलं, बुढ़े धर्म के साथ हमने जन्म लिया, धर्म के साथ जिंदगी निभाई, मरेंगे या धर्म के साथ, जिएंगे तो धर्म के साथ. सज्जनांनो, एखादा प्राणी त्याचा फाडला जावा, संभाजीला तोडला गेला. हिंदुस्थानाचा नकाशावर स्वर्णाक्षरानं अक्षर समोर आली. कधी कळेल आमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास असावा. महाभारतामध्ये सुंदर चिंतन केलेलं आहे. ज्या वेळेला दुर्योधनाकरचा चातुर्मास संपला, दुर्वास मुनी दुर्योधनाला म्हणायला लागले, काय हवंय माग, तुझी काय इच्छा आहे. न कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, काय कळे जगा अंतरीची. दुष्टाचा मनात काय सज्जनाला समजत नाही. आणि दुष्टाचा मनात जर काय आहे हे जर समजवायचं असेल, समजून जर घ्यायचं असेल, 3 गोष्टी. शास्त्र श्रवण करा, सत्संग करा, भगवंताचं नामस्मरण करा. दुष्टाचा आत्मा कळेल. रायगडावर निघावं, भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांना लोटांगण घालावं. रायगडावर निघावं, छत्रपती शिवरायांनी
समर्थ रामदास स्वामींच्या पायावर लोटांगण घालावं. छत्रपतींच्या जीवनामध्ये हे दोन साधू जर आले नसते ना, प्रतापगडाच्या पायथ्याशी जे थडग दिसतं ना, थडग पाहिलं का तुम्ही? थडग ते कधी पाहणार? मग महाराष्ट्रामध्ये किल्ले सर, रायगड किल्ला, पुरंदर, जंजिरा, मुरुड, कोंढाणा किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे. काय किल्ले! प्रतापगडाचा पायथ्याशी खान आपल्याला भेटायला निमित्त करून आलेलं आहे, पण दुष्ट भावना आहे. हे छत्रपतींना कळालं या दोन संतांच्या संगतीमुळे. असे 56 शिवाजी महाराज म्हणजे एक अफजल खान. जसं महाभारताने गौरव केला अर्जुनाचा आणि वर्णन केलं कर्णाचं, असे 56 अर्जुन म्हणजे एक कर्ण. जीवनामध्ये एक कर्ण सामान्य नाही सज्जनांनो, सामान्य नाही. अर्जुनाच्या जीवनामध्ये एक रथ हाकणारा पवनपुत्र हनुमान आणि एक रथावर बसणारा धनुर्धारी अर्जुन. हे जर बाजूला झाले ना, अर्जुन दिसला नसता. अरे कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथावर आल्यानंतर अर्जुनाचा रथ चार मागे फेकायचा. काय ताकद होती! धनुर्धारी अर्जुन, भगवान ब्रह्मांड नायक कृष्ण भगवान योगेश्वर, ध्वजस्तंभी वरिवानरू भोले बाबा. मला आनंद वाटला. इंदुरी म्हणजे प्रति पंढरपूर. कस चंद्रभागेसारखा तो घाट, पुंडलिकाचं मंदिर. कुठल्याच गावात पुंडलिकाचं मंदिर नाही सर. तुमचं काय डोकं चाललं कोण जाणे बाबा. विठाला 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 पूर्वी येत तुम्ही फार पूर्वी शेष नारायणाचं मंदिर होतं ते. बरोबर आहे का नाही? आता हो हे जागृत आहे बर का. विठाला विठाला कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथावर आल्यानंतर अर्जुनाचा रथ चार हात मागे, रथ मागे गेला का भगवंतानी मोठ्याने असावं, शबास कर्णा, शबास कर्णा. यालाच म्हणतात खाणं एकाच गाणं गाणं. तेव्हापासून प्रथा पडली. या बाया खातील सासरचन गातील. ए मावशाय बरोबर आहे ना. हा खाणार आणि गातील माहेरच. आणि तुम्ही तरी काय करता? आपलं असंच आहे. पिछी जाई आगे धक्का दी. काय आपला देव कळतो का राष्ट्र कळतं का धर्म कळतो? काय करताय? ती म्हण आहे, येडीला माहेरी सारखं असतं सासरी सारखं असतं. विठाला खान आपल्याला मारायला आलेला आहे. चिलखत घातली पाहिजे, जिरेटोप वाघ नखे नेली पाहिजे, गजगतीनं पायऱ्या उतरल्या पाहिजे. दगा होणार हे समजून आलेलं होतं. कोणाला? छत्रपतींना. बैसा संताचे संगती अभुले कोणीच ना होय. सत्संग शास्त्र श्रवण करावं लागेल. संतांचा सहवास करावा लागेल. भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मंडळी एक लक्षात असू द्या जीवनामध्ये या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. आत्मविश्वास. आत्ताचा आत्ता पांडवांकडे भोजनासाठी भोजन मागा. दुर्वास होते ते
म्हातारं कठीण होतं म्हातारं, आणि म्हातारे कठीणच असतात. इथले सोडून बोलतो. म्हातारा या शब्दाचा अर्थ आहे महातारा, त्याचं नाव म्हातार. नाही समजत? व्याकरण शास्त्रामध्ये असा शब्द नाही की त्याला अर्थ नाही. घरामध्ये 3 वर्ग असतात, सासू, सून आणि लेक. सासू म्हणजे कोण? 6 आसू ती सासू, जी दिवसातून एकदा तरी सुनेचा डोळ्यातनं आसू काढते ती सासू. हे मावशे, तुम्ही नाही बरं. खरं सांगू तुम्हाला, पूर्वी सासूरवास होता. माझा समोर माता, जुना काळ. सासूरवास होता सर. आता घरात गेल्यानंतर कळतच नाही कोण सून आहे कोण सासू आहे. आता सुनवास. काळ बदलला रामनाथ बाबा महाराज. पूर्वी याच इंदुरी, मेहंदुरी, निळवण, निमरड, गर्धनी, टाकरी, ढोकरी, अंबळ, बरोबर आहे का नाही? विठा, चितळवेळा ही गावातली ह्या बाया जर अकोल्याला जायला म्हटलं की घरातून निघाल्यानंतर हातात चप्पल, पिशवी हातात, डोक्यावरचा पदर, तो पुढे ही मागे, तो पुढे ही मागे, तो पुढे ही मागे, 100 फुटाचा अंतर दोघांमध्ये. काय आदर्श होता, काय आदर्श. आता सांगावं लागतं सुरक्षित अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा. पूर्वी लोकांचा विश्वास होता हिच्या बरोबर मी लग्न केलेलं आहे, मी कुठेही गेलो तरी माझाच बरोबर येणार, पक्का विश्वास. आता तो विश्वास राहिला नाही. तो पानिपतच्या युद्धात मेला. सर, कोणत्या युद्धात? आहे का नाही? तेव्हापासून लोकांचा देवावर विश्वास नाही. विठाला 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 विठाला. अलाक निरंजन. श्वापद जशी बाहेर यावी त्याप्रमाणे एक एक पांडव समोर आले. नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, धर्मराज बाहेर आले. पाहता तो धिप्पाड शरीर, विशाल नेत्र, करारी स्वभाव. घाबरली मुलं, पांडव घाबरली. हे म्हातार अयोध्येला गेलं, दम दिला. द्वारकेला गेला, दम दिला. आता इथं आपल्याला भस्म केल्याशिवाय, बाबा एवढ्या आता काय करावी सेवा? अब्बे क्या अब्बे हमारा भोजन का प्रबंध करू. बघणार असा अंत किती वद दया घना. काय परीक्षा आहे? पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविते. काय करावं सुचेना. अर्धांगी असणारी द्रौपदीनं डोक्यावर पदर टाकला, समोर आली, नमस्कार केला. पंचप्राणांनो, एका भारतीय स्त्रीनं पती परमेश्वराला दिलेला आत्मविश्वास अंडरलाईन असू द्या. पंचप्राणांनो सांगा, म्हाताऱ्याला सांगा, 60,000 असू दे की कोटी असू दे, मी भोजन तयार करते. यांना म्हणावं प्रवराजवळ स्नान करून या. द्रौपदी कुठून देणार? पांडव म्हणायला लागले द्रौपदीला कुठून देणार? काळजी करू नका, आपण कोणाचं वाईट केलेलं आहे का? म्हटले नाही. आता पुढचं सांगत नाही. मग काळजी करू नका, कुठून देणार? काळजी करू नका. बरे का? द्रौपदीने सांगितलं, नाथ, ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही तो परमार्थ आपण निष्कलंक केलेला आहे. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ तास तया लावीला, वेळ तास तया लावीला. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ तास तया लावीला, वेळ तास तया भगवान धावत आले. दीदी, क्या बोला है हमको? काही कारण? अरे 60,000 घेऊन आलेला आहे, कुठनं देऊ त्यांना? सूर्यानं दिलेली थाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत
शेकडो माणसं जेवतात. आता या वेळेला काय करू असेल आला, मला भूक लागली त्याची वाट काय. यालाच म्हणता एकादशीचा घरी शिवरात्र. मोठी गंमतच आहे. काहीतरी दे. वैष्णवांच्या घरी स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर देवाला नैवेद्य, गोमातेला नैवेद्य, गंगेला नैवेद्य दिला जातो. अतिथीसाठी नैवेद्य बाजूला काढला जातो. अतिथी म्हणजे जो तिथी पाहून येत नाही तो अतिथी. आळंदीला मी शिकायला होतो सज्जनांनो, 69-70 या दरम्यान मध्ये कीर्तन महाविद्यालय सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत. आणि त्यावेळेला माधुकरीची पाळी असायची. काय त्या लोकांची भावना, पहिली तव्यावरची भाकरी आणि केलेली भाजी कुठलीही असो वाटीत काढायची, देवासमोर ठेवायची. लहान मुलांना सांगावं, माऊली येणार, माऊलींना नैवेद्य जाणार आहे, माऊली येथील आता. काय भावना मंडळी. पूर्वी भिक्षाम देही, ब्रह्मचारी अवस्थेमध्ये माधुकरी आणि भिक्षाम देही. केवढी भावना. लहान मुलगा रडायला लागलं तरी पहिली भाकरी आपली तव्यावरची माऊलींना गेलं पाहिजे, माऊलींना कोड्या असते कालवून गेलं पाहिजे, भाजी गेली पाहिजे. केवढी भावना मंडळी. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये आज देखील 85 ते 90 गावं आळंदी पंचकृषी मध्ये आहेत. आळंदीची स्थिती जरी बदलली तरी अजून साधक जे आहेत ते माधुकरी मागूनच ज्ञानार्चन करतात. विठाला विठाला कशा करता सांगतो. आत्मविश्वास एवढ्या करता. काय आहे म्हणून. हो काय बघतोस. जोरात थाळी आणली द्रौपदीनं, देवासमोर असे आपटली. वाढलेलं तुळशीचं पान. कृष्णानं सांगितलं, ताई तू म्हणालीस ना काहीच नाही, कुठे बघ. तुळशीचं पान जगाचा बाप द्रौपदीनं भगवंताचा हातावर ठेवलं. 60,000 ऋषींना तिकडे ढेकर आला. काय देवा घरी न मिळेची, काय देवा घरी न मिळेची, सज्जनांनो न मिळेचे अन्न खाय भाजी पान. थोर प्रेमाचा आत्मविश्वास असावा जीवनामध्ये. लक्षात असू द्या, संत महात्मे जीवनामध्ये समाजाची नाडी ज्यांना समजलेली आहे. आणि डॉक्टराला रोग कळत जावा. वैद्यराज 10 फुटावरनं आपल्या डोळ्याकडे पाहतो, काय झालं बरोबर सांगतो. त्याला वैद्यराज म्हणतात. हातात हात घेऊन नाडी पाहतो त्याला वैद्य म्हणतात. डॉक्टर त्याला म्हणतात ज्याला तपासून कळत नाही. डॉक्टर त्याला म्हणतात ज्याला तपासून कळत नाही. त्याला म्हणावा MBBS असू द्या, BAMS असू द्या, MS MD असू द्या. MS MD झालेल्या डॉक्टराला विचारा भवरोग म्हणजे काय. ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली असेल तो सांगेल. विठाला विठाला भवरोग साधाय
समाज कळालेला आहे, काय हवंय काय नकोय. नाही का, कळत जावं. भगवंताला भक्ताचं अंतकरण कळतं, आईला हो मुलाचं अंतकरण कळतं. पहा गंमत व्यवहारामध्ये, लहान पोर रडायला लागलं, शेजारी पाजारीचे म्हणतात, अगं बाई, अगं काम काय करते ते, रडतंय, टाहो फोडतंय, घे त्याला. तिला माहितीये त्या पोराची भाषा, त्या पोराची भाषा माहितीये. जसं चेतक नावाचा घोडा होता राणा प्रताप सिंगांकडे, चेतकाची भाषा प्रताप सिंगांना कळायची. कृष्णा नावाची घोडी शिवरायांना तिची भाषा कळायची. तुम्हाला कोंबड्यांची कळत नाही. परवा मला एकानं सांगितलं, बाबा जो कुक्कुटपालनचा व्यवसाय होता तो मी बंद केला. म्हटलं का? अहो मी असं ऐकलं आणि वाचलंही, कोंबडीचा विष्ठेवर जर पाय पडला 7 जन्माचा केलेला पुण्याचा नाश होतो. वा रे वा, खरंच आहे. कुक्कुटपालन व्यवसाय बंद केला पठ्यानं. तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित. कशा करता सांगतो, लक्षात ठेवा. बेमीचा देठापासून नाभी कमळाच्या पासून रडणार पोरग आवाज ओळखते आई, 17 कामा बाजूला ठेवते, जवळ घेते. प्रेमात माता, शास्त्रात गीता, पतिव्रत सीता. विठाला विठाला ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविक प्रीती, करीला भाविक प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. समाजाला, समाजाचं स्थिती, समाजाचं मनोगत संतांना कळालं आणि संत महात्मे हे आजच्या अभंगामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतात. समाजाला जे पाहिजेल आहे, समाज थांबलेला नाही. लाभासाठी, लाभ म्हणजे समाधान, लाभ म्हणजे सुख, लाभ म्हणजे शांती. हे मिळण्यासाठी संपत्ती सत्तेकडे गेला, संसारात लाभ शोधला, पण आपल्याला तो लाभ मिळाला नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जावे ते कपाळ सरीसे, जेथे जावे कपाळ सरीसे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संता संगे.